चिकी चिकी बुबुम बूम इतकं सुंदर नाव असलेल्या चित्रपटाचं सुंदर टायटल ट्रॅक आपल्या भेटीला आलं आहे आणि अभिनेता स्वप्नील जोशी आत्ता आपल्याबरोबर आहे. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. बरं कसं आहे? मस्त. तू कशी आहेस? एकदम मस्त. या चित्रपटाच्या गप्पांकडे मी वळणार आहे, पण त्याआधी मला सांग, आत्ताच तू महाकुंभला जाऊन आलास, कसं वाटतंय मला सांग. कारण ना खूप छान वाटलं तुझा तो व्हिडिओ बघून किंवा तो एक्सपिरियन्स ऐकायला मला नक्की. मी सगळ्यांना सांगतो तेच मी तुला सांगतो की अद्भुत आहे. मी तासनतास बोलू शकतो त्याबद्दल आणि मला असं वाटतं की एक आपण सेपरेट इंटरव्ह्यू करू त्याचा, कारण इतकं सांगण्यासारखं आहे ते 2 मिनटात सांगता येणार नाही, तेवढी माझी प्रतिभा नाही. पण अनाकलनीय, अद्भुत, अविस्मरणीय. आता सुरू झालं आहे नवीन वर्ष, चित्रपट येत आहेत बॅक टू बॅक. तर या चित्रपटाची बॅक स्टोरी सांग, कशी सुरुवात झाली नेमकी चिकी चिकी बुबुम बूम, आणि नाव तुलाही आवडलं असेल खूप. इंटरेस्टिंग आहे. नाव मीच सुचवलं आहे, त्यामुळे त्याचा रेलिव्हन्स आहे नावाचा. म्हणजे ते काय ते तुला पिक्चर बघितल्यावर कळेल. पण मला असं वाटतं की प्रसादनी मला गोष्ट ऐकवली, मला गोष्ट खूप आवडली आणि म्हटलं आपण करूया. आणि मग आम्ही ते बांधत गेलो सगळं आणि माणसं करेक्ट जोडली गेली. प्रसादनी खूप मस्त लिहिली आहे फिल्म. प्रसाद खांडेकर आणि प्रथमेश शिवलकरनी सुंदर गोष्ट लिहिली आहे. प्रसादनी ती डिरेक्ट खूप छान केली आहे आणि खूप चांगला क्रू होता आमचा. आणि बाकी हे सगळे दादा लोक आहेत कॉमेडीतली, ह्यांच्याबरोबर काम करताना मला खूप मजा आली. मी खूप ब्लेस समजतो की ह्यांच्या करिअरच्या पीकला असताना कॉमेडी जॉनरमध्ये मला ह्यांच्याबरोबर उभं राहता येतं. हे माझ्यासाठी खूप भाग्याची गोष्ट आहे. हे जे पोस्टरमध्ये दिसतोय स्वप्नील जोशी, असं आम्ही कधी तुम्हाला बघितलं नाही आहे. सो जेव्हा तुम्ही रेडी झाला होता त्या लुक मागे काय गंमत आहे? त्या लुकमध्ये गंमत काय ते मी सांगू शकणार नाही दुर्दैवाने, कारण ती गोष्टीचा भाग आहे. पण ते डेव्हिलचे हॉर्न्स आहेत. सो तो डेव्हिलिश आहे का असं त्याला एक हे आहे. पण ते तुम्हाला गोष्टीतनं आता कळेल काय आहे ते. तो आहे का ते गोष्टीत कळेल. गाणं खूप फ्रेश दिसतंय, खूप फ्रेश दिसतंय, खूप पॉझिटिव्ह दिसतंय. तुम्ही सगळेजण एकदम छान दिसताय आणि स्वप्नील सर तुम्ही खूप हँडसम दिसताय या गाण्यामध्ये. सो काय बॅक कॅमेरा काय होतं हे गाणं शूट होत असताना? हे गाणं एक प्रसादची अशी इच्छा होती की एक असं गाणं यायला पाहिजे ज्याच्यात, कारण चित्रपटात ही 17-18 चेहरे आहेत आणि हे सगळे चित्रपटातल्या गोष्टीशी कनेक्टेड ना. म्हणजे कोणी हसतंय, कोणी रडतंय, कोणी दुःखी आहे, कोणी आनंदी आहे, कोणी रागवलंय, कोणी चिडलंय, कोणी घाबरलंय. तर त्याच्यात ती मजा करू शकणार नाही. तर मग एक गाणं आम्हाला पाहिजे होतं जे न्यूट्रल, जे चेहरे आम्ही लोकांना दाखवू शकू, ऑल हॅपी फेसेस. आणि मग प्रसादच्या डोक्यात ते गाणं आलं आणि ते सगळं वर्क झालं. सो म्हणून हे गाणं, त्याला आपण प्रमोशनल गाणं म्हणतो जनरली, टायटल सॉन्ग अँड कम प्रमोशनल सॉन्ग. सो आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. आणि काय टर्नआउट झालं आहे गाणं, म्हणजे माझी फिल्म म्हणून नाही, पण वॉट अ टर्नआउट. इतके कलाकार आहेत, 17-18 कलाकार आहे चित्रपटामध्ये, मॅड आहेत सगळे. हास्य जत्रेमध्ये इतकं प्रेक्षकांना ते हसवत असतात. मला सांग, सेटवर असताना काय होतं या सगळ्यांना एकत्र एका सीनसाठी आणताना? प्रसादनी फावल्या वेळात शूटिंग केलं आहे, म्हणजे त्याचं कौतुक आहे. बरं, तो अजिबात चिडत नाही, तो अजिबात चिडत नाही. प्रसाद अजिबात चिडत नाही. अत्यंत शांत राहून सगळ्यांच्या कलानी, सगळ्यांना खऱ्या अर्थाने तो कॅप्टन ऑफ द शिप आहे. तो सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जातो आणि त्याची ते कौतुकास्पद आहे. आणि खूप धमाल केली आम्ही, म्हणजे चालू टेकमध्ये आम्ही फुटायचो, कारण इतकं फनी आहे, इतकं ह्युमर आहे फिल्ममध्ये. जर तुम्हाला हास्य जत्रेतलं ह्युमर आवडत असेल तर तुम्ही वेडे होणार आहात पिक्चर बघून. मॅड कॉमेडी आहे. दिवसांनी म्हणजे प्रमोशनच्या निमित्तानं खरंच गप्पा मारूया आपण, तेव्हा एक सविस्तर बोलूया या चित्रपटाबद्दल पण बोलूया आणि आपण सेपरेटली महाकुंभाबद्दल पण बोलूया. आपण तो सेपरेट इंटरव्ह्यू व्हायला पाहिजे. 28 तारखेला येतोय प्रेक्षकांच्या भेटीला. थँक्यू सो मच आणि ऑल द थँक्यू सो मच.